बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, सांत्वन भेट ही घेतली होती। नंतर खासदार बजरंग सोनवणे सर आपल्यासोबत आहेत। खासदार साहेब, काय सांगाल? पवार साहेबांनी कुटुंबियांची भेट घेतली, काय आश्वासन दिलेलं आहे, काय आदरणीय साहेबांनी मागच्या कालच यायचं ठरलं होतं, पण काल सेशन संपल्यानंतर आम्ही आज निघलो आणि आज इथं साहेबांनी भेट दिली। साहेबांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे। जी खोटा गुन्हा, जे काही खोटे प्रकार आमच्याकडे घडत होते, जे काय आहे ते हा जो गुन्हा घडला आणि आमच्या संतोषजी अण्णा देशमुख यांच्यावर एवढा निर्घृण अशी हत्या त्यांची केली, त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी साहेबांनी खोलात जाऊन शेवटपर्यंत जाऊन जे कोणी मास्टर माइंड आहे ह्याला सुद्धा पकडण्यासाठी मी शासनाला बोलणार आहे, असं साहेबांनी सांगितलं। आपण भाषणादरम्यान म्हणालात की लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत जिल्ह्यामध्ये, काय नक्की परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये? नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना, तुम्ही सुद्धा आहेत सर्वजण, तुम्हाला माहिती आहे की काय परिस्थिती या जिल्ह्यात। हे आज एवढे भयभीत होऊन बोलत होते, ती मुलगी किंवा त्याची मिसेस असेल, सर्व असतील, एवढं म्हणजे गाव अख्खं एवढं घाबरलेलं आहे की आम्ही काय बोलावं असं गावाला वाटतं। या साहेबांना सुद्धा बोलताना सगळे तसे बोलतायत, त्याच्यामुळे खूप ही परिस्थिती वाईट आहे की आमच्या लोकांना सर्वांना संरक्षणाची गरज आहे असं सगळे लोक म्हणतायत, त्याच्यामुळे मी ते बोललो। काय यातून पुढचं मागणी प्रमुख असणार आहे मुख्यमंत्र्यांकडे तुमची? आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्ही अटक करू, मोका लावू सगळं सांगितलेलं आहे, पण त्याच्या पद्धतीतून एकच विनंती त्यांना की लवकरात लवकर गुन्हेगार पकडा आणि खऱ्या गुन्हेगाराला न्याय मिळण्यासाठी तुम्ही जो कोण मास्टर मिळेल त्याला पकडा। ओके, खूप खूप धन्यवाद। आपण पाहतोय की जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना तात्काळ पकडा अशी मागणी जी आहे ती खासदारांकडे होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अभिजित पिसेसह सागर सुरसे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।